मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। बीडीडी मधल्या दुकानांचा तिढा सुटेना। पुनर्विकासामध्ये 500 स्क्वेअर फुटाचं दुकान मिळणार की नाही यावर आता उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी होणार। पुनर्विकासामध्ये 500 स्क्वेअर फुटाचं दुकान मिळावं यासाठी दुकानदार न्यायालयात। रेटारेटीमध्ये प्रवासी बाजूच्या ट्रॅकवर फेकला जाऊ शकतो। लोकलमधील गर्दीवर हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेविरोधात डॉक्टर हायकोर्टामध्ये दाद मागणार। सुट्टीच्या दिवशी निवडणूक घेण्याची मागणी। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी होणार। निवडणूक सुट्टीच्या दिवशी घेण्याची मागणी। रेसिंग करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांची धडक कारवाई। वांद्रे आणि खेरवाडी पोलिसांकडून गुन्हे नोंदवत 52 दुचाकी जप्त। पोलीस कारवाईमुळे रेसिंगला लागला ब्रेक। पुण्यातील सद्गुरू शंकर महाराज समाधी स्थळाखालून मेट्रो मार्ग नको। भुयारी मार्ग सरकवण्यासाठी 35 गणेशोत्सव मंडळांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे मेट्रो संचालकांना निवेदन। पुणे महापालिकेकडून पुण्यामधील अनेक भागामध्ये टँकरनं पाणी पुरवठा, मात्र टँकरही पोहोचत नसल्याची नागरिकांची तक्रार। टँकरला जीपीएस बसूनही पाणी मिळेना। पुण्यामधल्या भोर दिवाणी न्यायालयामध्ये मराठी भाषा संवर्धनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न। कार्यक्रमात मराठी भाषेच्या इतिहासाची माहिती देण्यात आली।